लग्न समारंभाच्या दिवशी आपण जाऊन इव्हेंट एन्जॉय करतो, खाऊन वगैरे मस्तपैकी घरी येतो, पण त्या लग्नाच्या प्लॅनिंगच्याही आधी जोडीदार निवडणं सगळ्यात अवघड असतं आणि तेच चॅलेंज आज आपण सोडवतो आहोत. नमस्कार, माझी मी आहे आरजे वैष्णवी. वेडिंग्स अँड बियॉन्ड मध्ये आज आलेलो आहोत अनुपमशादी.com चे संजय लोळगे सर यांच्याशी चर्चा करण्यासाठी. सर, तुमचं खूप स्वागत आहे. धन्यवाद. सर, सगळ्यात पहिला प्रश्न, तर तुम्ही इतक्या वर्षापासून काम करता, तुमचा प्रवास मला जाणून घ्यायचा आहे. मी क्वालिफिकेशन मध्ये इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर आहे. माझा मूळ बिझनेस तो होता. बरोबर. पण आयुष्यामध्ये एक अशी घटना घडून गेली की 2010 साली माझी वाईफ एक्सपायर झाली. सेकंड मॅरेज करण्यासाठी काय अडचण येते त्यावेळेस मला कळालं. जे काही मला रिश्ते येत होते, जे काही मला स्थळं येत होते, ते स्थळं पैसा किंवा तुमची प्रॉपर्टी किंवा अशा वेगळ्या गोष्टी बघितल्या जायच्या त्यांच्याकडनं. पण व्यक्ती कसं आहे, व्यक्तिमत्व कसं आहे, बॅकग्राऊंड कसं आहे, या गोष्टी काही बघितल्या जात नव्हत्या. सो मी असं ठरवलं की आपणच आता एक चांगली ऑनलाईन मॅट्रिमोनियल कंपनी काढायची की ज्याच्यामुळे लोकांची सेवा करता येईल. बरोबर. अनुपमशादी.com याच्या माध्यमातून भरपूर कपल्स एकत्र आलेले आहेत, सक्सेसफुल मॅरेजेस झालेले आहेत. पण मला जाणून घ्यायचं आहे सर की कुठलंही स्थळ बघताना, निवडताना कुठल्या गोष्टी या नवीन कपल्सनी लक्षात ठेवल्या पाहिजे किंवा नवीन लोकांनी लक्षात ठेवल्या पाहिजे? शक्यतो मुलगा असो किंवा मुलगी असो, म्हणजे त्यांनी दिसण्यावरती जाऊ नये, असण्यावर जावं. तो काय आहे, त्याचं असणं काय आहे. कारण दिसण्यात नसणं भरपूर काही गोष्टी असतात, त्या कालांतराने कळतात की ज्याच्यामुळे घटस्फोटाचे प्रमाण हे लग्न झाल्यानंतर 1 वर्षामध्ये इतके वाढलेले आहेत. ते ह्याच कारणामुळे की ज्या गोष्टी बघितल्या पाहिजे त्या गोष्टी नेमक्या कानाडोळा केल्या जातात. अगदी बरोबर आहे. पण मग सर, अनुपमशादी.com जेव्हा कुठली व्यक्ती वेबसाईट व्हिजिट करते तेव्हा त्या व्यक्तीला तिथे काय काय सुविधा मिळतात? प्रथम म्हणजे आता आमची ही ऑनलाईन मॅट्रिमोनियल कंपनी जरी असली तरी आम्ही ऑफलाईन सर्व्हिसेस देतो. ऑनलाईन मॅट्रिमोनियल कंपनी, ऑफलाईन सर्व्हिसेस देणारी आमची ही एकमेव कंपनी आहे. आमची नाशिकमध्ये, ठाणे, पुणे, औरंगाबाद आणि आता बडोदा, अहमदाबाद वगैरे तिथे सुद्धा आमच्या ब्रँचेस चालू होतात. सो आमच्याकडे जेवढे काही स्थळ रजिस्टर आहेत ते फेस टू फेस आमचे कॉन्टॅक्ट झालेले असतात, व्हेरीफाईड पण असतात. सो आम्हाला कळतं की ह्या मुलासाठी किंवा ह्या मुलीसाठी कुठलं स्थळ चांगलं आहे. एखादं स्थळ सुचवलं तर त्या मुलीचं चांगलंच झालं पाहिजे, कल्याण झालं पाहिजे, पुढे जाऊन त्यांच्यात काही प्रॉब्लेम नको व्हायला. या पद्धतीने आम्ही स्वतःहून बघतो. आमची सगळी टीम आहे, ती टीम यावर काम करत असते आणि अतिशय अल्प फी मध्ये आम्ही हे सर्व्हिसेस देतो. उत्तम उत्तम सर. पण मग ह्यात मला हा महत्वाचा प्रश्न विचारायचा आहे की शेवटी हा बिझनेसच आहे सर, आणि त्यातल्या त्यात आपण डिस्कशन केलं की चॅलेंजेस खूप फेस केले असणार आहे तुम्ही. खूपच. तर कुठले चॅलेंजेस नॉर्मली येतात पण ते तुम्ही ओव्हरकम कसे करता? असं आहे आता की चॅलेंजेस जर म्हटलं ना की सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जे काही स्थळं येतात आमच्याकडे रजिस्ट्रेशनसाठी वगैरे, त्यांच्या ज्या अपेक्षा ज्या आहेत ना त्यांनी थोडंसं त्याच्यामध्ये क्रायटेरिया जर का थोडा ऍडजस्ट केला तर तो पटकन मॅच होतात आणि त्यांचे लग्न ठरतात. अगदी बरोबर. सर, त्यातच एक शेवटचा प्रश्न विचारते की आपला वेडिंग सीझन सुरू होतो आहे आणि त्यात लोकांचा आता हा खूप मोठा प्रश्न असणार आहे की स्थळं नेमकं कुठे शोधायची, कशी शोधायची. एक जेनरिक ऍडवाइस फक्त मुला मुलींनाच नाही तर त्यांच्या पालकांना पण काय द्याल? म्हणजे मी आता जसं सुरुवातीला पण सांगितलं ना, तर तुम्ही ज्या काही चांगल्या संस्था आहेत, मॅरेज कंपनी आहेत, मॅट्रिमोनियल आहेत, आधी छोटेसे वधूवर सूचक केंद्र जरी असले, कुठल्याही संस्थेवर किंवा मॅट्रिमोनियलवरती त्यांच्या त्या लिमिटेड माहितीवरती डिपेंड राहू नका, एवढंच माझं सांगणं आहे. खूपच उत्तम आणि अगदी खरं आहे की स्वतःचा रिसर्च करणं पण खूप महत्वाचं आहे आणि त्याकरताच अनुपमशादी.com देखील तुमच्या सेवेत कायम आहे. सर, धन्यवाद तुमचा वेळ दिला त्याबद्दल आणि तुमच्या पूर्ण जर्नीसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू व्हेरी मच.